नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1920 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आयशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? आयशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कुठे केले आहे? ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कुठे केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॅशडॅश ही भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे? डॅशडॅश ही भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पाथरी हिंगणी एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? पाथरी हिंगणी एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हेरू सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबेजोगाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे? हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर व कुडाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुक्तागिरी धबधबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 पलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश या देवाचे आहे? भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश या देवाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भगवान शंकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वदेशी वस्तू प्रचारणी
सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू परचरणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आंबा घाट कुठून कुठे जाताना येतो? आंबा घाट कुठून कुठे जाताना येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? तर क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आर हरिकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कथक हा लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी नद्यापासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या नद्यापासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणत्या पर्वत महाराष्ट्रात प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाराचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाराचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सालेर व मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर व मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राजाच्या कर विषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डॅश या कलमात तरतूद दिली आहे? राजाच्या कर विषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डॅश डॅश या कलमात तरतूद दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 274 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण? महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 माडिया गोंड
कातकरी आणि कोलम ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, गायखोरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे. गायखोरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, डॅश डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय. डॅश डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय. तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश या पर्वतरांगेत आहेत. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश या पर्वतरांगेत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ, हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 12 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे. 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पोलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पृथ्वी सूर्याभोवती भ्रमणत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते. तर ऑप्शन क्रमांक 4 3 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे. पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गुळसुकी नागझिरीच्या उपनद्या आहेत. गुळसुकी नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खाना पठार कोणत्या जिल्ह्यात आहे. खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 निलगिरी पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे. निलगिरी पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे. प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्व महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत. भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 उभादांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे. उभादांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 फियोर्ड भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते. फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते. तर ऑप्शन क्रमांक डी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चाकणपूर, दारणा, परसूल, वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत. चाकणपूर, दारणा, परसूल, वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय
कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 झूम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्रास जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ही कोणाची उपनदी आहे? ताम्रप्रणी ही कोणाची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घटप्रभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मेघालय पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 वारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडे वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे झिरो मेल कुठे आहे? भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वाऱ्यांची गती डॅश डॅश या साधनाने मोजतात? वाऱ्यांची गती डॅश डॅश या साधनाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमिनोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बांद्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतिरोध पर्जन्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? खालीलपैकी जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? यमुना गंगा नदी
नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेतीवर आधारित उद्योग आहे. डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 साखर उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बाणकोटची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोटची खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. डॅश डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 भाकरा नांगल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव हे आपले करेक्ट आन्सर होईल.